कॉन्टेस्टेड डिवोर्स जर तुमचा जोडीदार तयार नसेल तर तुम्हाला कोर्टाकडून घटस्फोट मिळू शकतो का? हॅलो फ्रेंड्स, मी आहे ॲडव्होकेट मनोज. तुमचे माझ्या यूट्यूब लीगल अवेअरनेस चॅनलवर मी या ठिकाणी स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत की नवरा किंवा बायको दोघांपैकी एक जर घटस्फोट घेण्यासाठी तयार असेल व दुसरा जर घटस्फोट घेण्यासाठी तयार नसेल तर त्या प्रसंगी काय केले पाहिजे. लक्षात ठेवा मित्रांनो, कॉन्टेस्टेड डिवोर्स यशस्वी होण्यासाठी पुरावा हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. पुराव्याबद्दल बोलायचं झाल्यास साक्षीदार, मेडिकल रिपोर्ट, पोलीस रिपोर्ट, तसेच व्हॉट्सअप चॅट, मेसेजेस, रेकॉर्डिंग्स, फोटोग्राफ्स हे अत्यंत महत्त्वाचे समजले जातात. लक्षात ठेवा मित्रांनो, जर पुरावा नसेल तर आपली घटस्फोटाची केस ही कमकुवत होऊ शकते. जेव्हा पती व पत्नी हे एकत्र येऊन दोघांच्याही संमतीने डिवोर्स पिटिशन दाखल करतात त्यावेळी आपण त्याला म्युच्युअल डिवोर्स असं म्हणतो. परंतु पती किंवा पत्नी जर घटस्फोटासाठी तयार नसेल व दुसरा पार्टनर घटस्फोट घेण्यासाठी इच्छुक असेल तर त्याला आपण कॉन्टेस्टेड डिवोर्स असं म्हटलं जातं. हिंदू मॅरेज ऍक्ट 1955 प्रमाणे आपण डिवोर्स पिटिशन दाखल करतो. परंतु आपले जर रजिस्टर मॅरेज असेल तर स्पेशल मॅरेज ऍक्ट 1954 प्रमाणे आपल्याला डिवोर्स पिटिशन फाईल करावे लागते. कोर्ट फक्त मला सोबत राहायचं नाही म्हणून तुम्हाला डिवोर्स या ठिकाणी मंजूर करत नाही. त्यासाठी कायदेशीर ग्राउंड्स आहेत, ते कायद्यामध्ये दिलेले आहेत आणि ते ग्राउंड सिद्ध होणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आता आपण त्या ग्राउंड्स बद्दल माहिती घेऊया. त्यामध्ये प्रमुख ग्राउंड जर सांगायचं झालं तर क्रुएल्टी आहे. जर तुमचा पार्टनर आहे, तुमचा जर तो शारीरिक मानसिक छळ करत असेल तर तुम्ही त्या ग्राउंडच्या आधारावर डिवोर्स पिटिशन दाखल करू शकता. परंतु क्रुएल्टीबद्दल सांगायचं झाल्यास त्यासाठी मेडिकल रिपोर्ट असतील, जसे डॉक्टरचं मेडिकल सर्टिफिकेट आहे किंवा पोलीस रिपोर्ट म्हणजेच FIR किंवा NC आहे की तुमच्या पार्टनरबद्दल तुम्ही ती दाखल केलेली आहे, किंवा इतर काही संभाषणं आहे ज्याला आपण चॅटिंग मेसेजेस म्हणू शकतो की कुणीतरी मेसेज करून तुमचं शारीरिक मानसिक छळ करतंय, कॉल रेकॉर्डिंग्स आहे की तुमचं कुणीतरी टॉर्चर करतंय, याला आपण निश्चितच मानसिक अत्याचार असं म्हणू शकतो. मग क्रुएल्टी सिद्ध करण्यासाठी हे सर्व पुरावे असणं देखील तेवढंच गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे डेझर्शन. म्हणजे अनेक वेळा बोललं जातं की आमचा पार्टनर 2 वर्षापासून अधिक काळापेक्षा तो विभक्त राहत आहे, त्याचा आणि माझा काही कॉन्टॅक्ट नाही. परंतु ह्या ग्राउंड बद्दल जर बोलायचं झालं तर अनेक वेळा असं होतं की 2 काय अधिक वर्षापासून त्यांचा पार्टनर सोबत नसतो, परंतु त्यासाठी पुरावा काहीही नसतो. पुराव्याबद्दल जर सांगायचं झालंच तर साधारण कधीपासून तुमचा पार्टनर राहत नाही त्याबद्दल तुम्ही काही वकिलांमार्फत कायदेशीर नोटीस दिली का? मग त्या नोटीसमध्ये तसा मजकूर मेन्शन आहे का की सो अँड सो तारखेपासून तुम्ही वेगळे राहत आहात किंवा स्वतःहून घर सोडून निघून गेलेले आहेत? तो पुरावा तुम्ही कोर्टात दाखल करू शकता. किंवा पोलीस रिपोर्ट देखील असू शकतो की एखादा माणूस घर सोडून निघून गेलाय आणि तुम्ही काही मिसिंगची तक्रार दिली त्याच्या विरुद्ध किंवा काही सामान घेऊन गेलाय म्हणून काही NC दाखल केली. तसा पुरावा जर असेल तर त्या डेझर्शन पिरियड दाखवून तुम्ही कोर्टाला ही या ठिकाणी सिद्ध करू शकता की 2 वर्षापेक्षा अधिक काळ आम्ही सोबत राहत नाही. त्यानंतर इतर ग्राउंड्स बद्दल बोलायचं झालंच तर अडल्ट्री हा देखील एक प्रमुख या ठिकाणी कायदेशीर मुद्दा आहे. परंतु अडल्ट्रीमध्ये देखील तेच गोष्ट आहे की ते सिद्ध करणं तेवढं गरजेचं आहे. मग त्यामध्ये जर आपण बोलायचं झालंच तर तुमचा पार्टनर जर अडल्ट्री या प्रकारात जर त्याच्यावर आरोप असतील तर त्याचं चॅटिंग असेल, मेसेजेस असेल, काही ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग्स असेल किंवा अन्य काही साक्षीदार असतील की एखाद्या हॉटेलचे साक्षीदार आहे किंवा अन्य कुणी आहे, असे पुरावे देऊन तुम्ही अडल्ट्री ही सिद्ध करू शकता. किंवा फोटोग्राफ्स देखील अडल्ट्री सिद्ध होण्यासाठी तितकीच मदत करू शकता. हे सर्व पुरावे घेऊन तुम्ही कोर्टात दाखल करणं व पिटिशन दाखल करणं गरजेचं आहे. त्यानंतरच्या ग्राउंड बद्दल बोलायचं झालंच तर धर्मांतरण हे देखील एक मुद्दा आहे. एखाद्या आपल्या पार्टनरने जर त्याच्या एका धर्मातून दुसऱ्या धर्मात त्याने धर्मांतरण केलं आहे आणि तर त्या धर्मांतराचा ग्राउंड घेऊन तुम्ही तसं डिवोर्स पिटिशन त्या ठिकाणी दाखल करू शकता. त्यानंतर बोलायचं झालंच तर एखादा मानसिक आजार आहे, कुणी तुमचा पार्टनर जर वेडा झालाय तर त्या वेडेपणाचं ग्राउंड, मेडिकल रिपोर्ट, डॉक्टरांची साक्ष याच्या आधारावर तुम्ही त्या ठिकाणी ते डिवोर्स पिटिशन या ठिकाणी सक्सेसफुल करू शकता. परंतु लक्षात ठेवा की त्यासाठी मेडिकल रिपोर्ट, मेडिकल सर्टिफिकेट किंवा डॉक्टरांची साक्ष हे देखील असणं तितकंच गरजेचं आहे.
त्यानंतर डिवोर्ससाठी अजून एक जर महत्त्वाचा कायदेशीर मुद्दा सांगायचा झालाच तर गंभीर आजार हे देखील तुमच्या डिवोर्ससाठी कारण बनू शकतो. जसं काही असाध्य आजार आहे की संसर्गजन्य आहे किंवा काही असाध्य आजार आहे की ते आजार झाल्यावर आपला पार्टनर सोबत राहणं शक्यच नाही, असं ज्यावेळेस सिद्ध होतं मेडिकल ग्राउंड्सच्या आधारावर, त्यावेळेस कोर्ट तुमचं डिवोर्स पिटिशन या ठिकाणी अलाउड करू शकतो. लक्षात ठेवा मित्रांनो, जे आपलं वन साइडेड डिवोर्स पिटिशन आहे ते कोर्ट निश्चित मंजूर करू शकतं, पण जे वर आपण नमूद केलेले मुद्दे आणि ते सिद्ध करण्यासाठी असणारे पुरावे हे त्यासाठी आवश्यक आहे. आता आपण कोर्टामध्ये होणारी स्टेप बाय स्टेप प्रोसिजर बघू. जर डिवोर्स पिटिशन जर आपल्याला दाखल करायचं असेल तर जिथे आपण स्थानिक रहिवासी असू तिथल्या सिनियर डिव्हिजन कोर्ट किंवा फॅमिली कोर्टात आपल्याला जाऊन तसा अर्ज दाखल करावा लागतो. अर्ज दाखल केल्यानंतर समोरचा जो कोणी आयदर पार्टनर आहे त्याला नोटीसची बजावणी होते आणि बजावणीनंतर मित्रांनो, जर समोरचा पार्टनर जर केसेससाठी हजर जर नाही झाला तर थोड्याच दिवसात तुम्हाला एकतर्फी डिवोर्स कोर्ट मंजूर देखील करू शकतो. परंतु सदर समोरचा पार्टनर जर कोर्टात हजर झाला, निश्चितच तो त्याचे म्हणणं किंवा त्याची बाजू त्या ठिकाणी मांडतो. त्यानंतरची प्रक्रियेबद्दल सांगायचं झाल्यास तर दोन्ही पक्षाचे पुरावे, साक्षीदार व त्यांचा उलट तपास हे सर्व कोर्टात रेकॉर्ड होतं आणि त्यानंतर मित्रांनो, जे काही साक्षीदार आहे किंवा जो काही पुरावा त्या ठिकाणी आपण केसेसमध्ये दिला आहे त्याच्या आधारावर फायनल युक्तिवाद दोन्ही पार्टीच्या वकिलामार्फत केला जातो व त्यानंतर मित्रांनो कोर्ट न्याय निवाडा देते. घटस्फोटाचा अर्ज मंजूर करायचा किंवा नामंजूर करायचा हा आपण दाखल केलेल्या पुराव्यावर व झालेल्या साक्षीदारांच्या जबाबावर तितकंच अवलंबून असतं. त्यानंतर मित्रांनो, कोर्ट हा देखील विचार करतं की फायनल ॲलिमनी म्हणून किती रक्कम जर पत्नी असेल तर तिच्यासाठी देणं गरजेचं आहे. नवऱ्याचे उत्पन्नाचे स्रोत लक्षात घेऊन फायनल ॲलिमनीची रक्कम देखील कोर्ट त्या निकालात देऊ शकते. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. अधिकाधिक कायदेशीर माहिती समाजापर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. धन्यवाद. जय हिंद.